जे विद्यार्थी 2026 मध्ये 10वीची एक्झाम दिलेली असेल तर ते विद्यार्थी वाट बघत आहे, म्हणजे की आता 10वीचा निकाल हा केव्हा लागणार. तर बघू शकता 10वीचा जो बोर्डचा निकाल आहे तर आता याबद्दलची एक तारीख फिक्स झाल्यासारखीच आहे आणि ती तारीख आपल्या समोर सुद्धा आलेली आहे. तर साधारणतः 10वीचा निकाल हा तुमचा 10 तारीख ते 15 तारीख म्हणजे येत्या मे महिन्यामध्ये 10 तारीख ते 15 तारीख म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची संपूर्ण ठिकाणावरून आता शक्यता दाखवलेली आहे. कारण की 12वीचा निकाल तुमचा 5 तारखेच्या आत लागणार आहे आणि तिथून 7 ते 8 दिवसामध्ये म्हणजे 10 तारीखपासून ते 15 तारखेच्या मधात तुमचा 10वीचा निकाल हा जाहीर केला जाणार. कारण की गुगलवरती सुद्धा आपण जर डेट चेक करतो म्हटलं तर यामध्ये सुद्धा बघू शकता 2nd वीक ऑफ मे 2026 याच प्रकारे संपूर्ण ठिकाणी आता अपडेट येणे सुरू आहे. तर बघू शकता यामध्ये एक तारीख सुद्धा दिलेली आहे. एक्सपेक्टेड डेट बघा काय म्हटलेलं आहे, तर यामध्ये सुद्धा 13 तारीख ते 15 तारीखच्या मधात तुमचा जो निकाल आहे हा लागू शकते. तर विद्यार्थ्यांची आता लवकरच प्रतीक्षा ही संपणार आहे आणि तुमचा 10वीचा निकाल येत्या 15 तारखेच्या आत लागणारच आहे. आणि त्यानंतर तुमची 11वीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही फास्टमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स असेल हे रेडी करून ठेवा, जेणेकरून निकाल लागल्यानंतर तुमची जी प्रोसेस सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. तर ज्या विद्यार्थ्यांना 11साठी ॲडमिशन घ्यायची असेल किंवा पॉलिटेक्निकसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल, कारण की तुम्ही 10वी नंतर 11सुद्धा करू शकता, 10वी नंतर तुम्ही पॉलिटेक्निकला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. तर तुमचा निकाल हा 15 तारखेच्या आत जाहीर झाला तर तुम्हाला दोन्ही ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होणार आहे. कारण की 11th ॲडमिशनची प्रोसेस तर ऑलरेडी सुरू झालेली आहे. पॉलिटेक्निकची ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ही निकाल लागल्यापासून लगेच 4 ते 5 दिवसात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याबद्दलचा जो पॉलिटेक्निकचा व्हिडिओ आहे हा सुद्धा आपल्या चॅनलवर दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येणार. त्याप्रकारे तुम्ही ते डॉक्युमेंट्स रेडी करा, कारण पॉलिटेक्निक हे प्रोफेशनल कोर्समध्ये जाते आणि त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहे हे लागणारच आहे. कारण की अगोदर व्हेरिफिकेशन होते, त्यामुळे 11thमध्ये तर सुद्धा तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे रेडी करून घ्या. रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ही आजची लास्ट डेट होती, परंतु यामध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता दाखवलेली आहे आणि लवकरच अपडेट उपलब्ध होऊन जाणार. त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे. आणि जेही विद्यार्थी रिझल्टचा वेट करत असेल त्यांनी घाबरू नका, कारण की तुमचा निकाल हा 15 तारखेपर्यंत जाहीर होणारच आहे. कारण की आता 5 तारखेच्या आत 12वीचा निकाल लागून जाणार आणि तिथून 7 ते 8 दिवसात 10वीचा निकाल लागून जाणार. तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती. भरपूर विद्यार्थी विचारत होते की 10वीचा निकाल कधी लागणार आहे आणि हे जे ॲडमिशन प्रोसेस आहे यासाठी काय करायचं. संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे. पॉलिटेक्निकचा व्हिडिओ बघा, ज्यांनाही पॉलिटेक्निक करायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा. आणि 11बद्दल तर ऑलरेडी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरूच आहे. तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे. यामध्ये कोणाला काही अडचण असेल, काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि तर 10वीचा निकाल किंवा 11वी ॲडमिशन प्रोसेस, पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण जी अपडेट असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.